तर काय म्हणता पोट्टे हो. आज म्हणजे बोलायला पण मला अवघड चाललंय. त्या 17 ते 18 वर्षाच्या बालमनावर आजच्या या निर्णयामुळे काय परिणाम होईल हे सरकारला तरी ठाऊक आहे का? NTA ही सरकारची एक एक्झाम घेणारी एजन्सी आहे. आलेल्या माहितीनुसार केरळमधून एक गेस पेपर लीक झाला. त्यामध्ये 720 मार्कांपैकी 600 मार्कांचे जे प्रश्न उत्तर आहे ते हुबेहूब नीटच्या ॲक्च्युअल पेपरमध्ये आले. आणि सध्याची जर एक्झामची पातळी आपण लक्षात घेतल्यानंतर असं लक्षात येतं आपल्याला की नीटचा पेपर हा मागच्या वर्षीपेक्षा थोडासा इझी होता. त्याच्यामुळे कट ऑफ हाय जाण्याचे चान्सेस पण खूप जास्त होते. सो 720 पैकी 720 किंवा 700पेक्षा जास्त मिळवणाऱ्यांची संख्या खूप जास्त असणार होती. आणि त्यातच असा एक बॉम्ब फुटतो की नीटचा पेपर लीक झाला म्हणून. तुम्ही या देशात एक एक्झाम जर व्यवस्थित ट्रान्सपरंट घेऊ शकणार नसाल तर तुम्ही तुमच्याजवळची असलेले पदं सोडलेली बरी. हे बोलण्याचं कारण मला आज असं वाटतंय, हे बोलण्यामागे मला असं का महत्त्वाचं वाटतंय, कारण की 15 ते 20 लाख मुलं दरवर्षी नीटची एक्झाम देतात. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मुले असतात. एक तर जी 12वी पास होऊन नीट देणारी आणि दुसरी जी रिपीट करत असतात. काही थोड्याशा मार्कांमुळे त्यांची एक्झाम राहून जाते किंवा कट ऑफ ते क्रॉस करू शकत नाही. त्याच्यामुळे ते परत तयारीने, मेहनतीने, आपल्या अभ्यासाने परत या परीक्षेला बसतात. आणि हे सरकार काय करतं? पेपर लीक करवतं. 5 लाख रुपयाला एक पेपर लीक झाला आहे. असे किती मुलांनी घेतले असतील याचा आपल्याकडे अंदाजे आकडासुद्धा नाही आला आहे. त्या मुलांचं भवितव्य तुम्ही अंधारात ठेवताय. प्रशासनाला केव्हा जाग येणार आहे? 5 मिनिट तुम्ही एक्झामला लेट झाले, एंट्री गेटवर तुम्ही त्यांना जाऊ देत नाही पेपरला आणि 2-4 दिवसाआधी पेपर लीक करताय. याचं उत्तर कोण देणार आहे? 15 ते 20 लाख मुलं याच्यामुळे अफेक्ट होणार आहेत. याचं भान कोण ठेवणार आहे? याचं भान कोणीच ठेवणार नाही. जर तुम्ही आता म्हणसाल की याच्यावर ऑप्शन काय, तुम्ही जर म्हटलं तर त्यांना आलेल्या माहितीनुसार असं लक्षात आलं आहे की NTA म्हणते आम्ही त्यांना त्यांचे पैसे रिफंड करू. अरे पैसे रिफंड करसाल तुम्ही, पण त्याच्यावर सोल्युशन काय आहे? तुम्ही परत म्हणसाल का रिनीट एक्झाम घेतो म्हणून? आणि काय गॅरंटी आहे की तो एक्झाम पेपर लीक होणार नाही म्हणून? ही माहिती आम्हाला समजली, प्रसारमाध्यमांमध्ये आली, ठीक आहे. दुसरा पेपर जेव्हा तुम्ही रिनीटचा घेता म्हणताय, काय गॅरंटी आहे की तो पेपर लीक होणार नाही आणि त्याच्यामुळे बाकीचे पोरं अफेक्ट होणार नाहीत? एक तर आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस आधीच कमी. 15 ते 20 लाख मुलं दरवर्षी नीटची एक्झाम देतात. त्यात 1 ते 1.5 लाख सीट्स आहेत, गव्हर्नमेंट सीट प्लस प्रायव्हेट सीट्स भारतामध्ये. ते मुलं कसे काय सर्वाईव्ह करतील इथे? त्यांची कॉम्पिटिशनच तुम्ही कमी करून टाकत आहेत. म्हणजे मग श्रीमंतांचीच मुलं शिकणार आहेत का? अरे तुमच्या या नाकर्तेपणामुळे बरेचसे मुलं इथनं विदेशात चालले शिकायला आणि तिथून येऊन मेडिकल केल्यानंतर परत तुम्ही त्यांना ते FMGची एक्झाम द्यायला लावता. त्यांना ते करून परत 1 वर्षाचं इंटर्नशिप करायला लावता. याची जबाबदारी घेणार कोण आहे? याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. त्या 17 ते 18 वर्षांच्या मुलांवर काय परिणाम होईल आता याचा? तुम्ही तर एक्झाम रद्द करून बसले. त्या पोरांना परत तयारी करावी लागेल आता. आणि ते कोणत्या माइंडसेटमध्ये असतील की त्यांना असं वाटेल की या देशामध्ये तुम्ही एक पारदर्शकतेची एक्झाम घेऊ शकत नाही. तुम्हाला ट्रान्सपरन्सी या गव्हर्नमेंटमध्ये दिसून येत नाही. पेपर जर हा लीक झाला असेल तर कसं झालं असेल? NTA जर एक्झाम घेत आहे आणि आलेल्या माहितीनुसार जर 720 पैकी 600 मार्कांचा पेपर आधीच लीक होतो तरी कोणाचं नाकर्तेपणाचं लक्षण आहे? त्या पोरांना न्याय मिळाला पाहिजे. आणि रिनीट जर एक्झाम हे जर त्याचं सोल्युशन असेल तर त्या पोरांच्या मनावर याचा काय परिणाम होईल? ते पोरं किती भीतभीत जगत असतील याचा तुम्हाला अंदाजा नाही आहे. पेपर लीक आता ही काही
मोठी गोष्ट राहिलेली नाही. खरंच खूप अवघड आहे.